आम्हाला असं वाटत होतं जी बदलापूरची घटना घडली आणि बदलापूरच्या घटना घडल्याच्या नंतर सुधारणा होईल असं मला वाटलं होतं, परंतु आपण बोलताय ते बरोबर आहे, तसं नाही आहे। परंतु आता मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री चर्चा केल्यानंतर त्याने सांगितलं आता आम्हाला याच्या वेगळा अजून काय पर्याय काढता येतोय का ते आम्ही बघण्याचा प्रयत्न करतो। कारण बदलापूरच्या घटनेचे एवढे मोठे तीव्र पडसाद उमटले, त्या धर्तीवरती परवा इथे तशीच उमटण्याची चिन्ह होती, परंतु पोलीस डिपार्टमेंटनी त्यांनी सगळ्यांना लगेच अटक करून त्यांना ताब्यात घेतलं। दुःख या गोष्टीचं वाटलं की त्यांचे जे भाऊ होते त्या नराधामाचे, त्यांनी त्याला अद्दल घडवायला पाहिजे, तर ते न करता त्यांनी ज्या मुलीच्या नातेवाईकांवरती हल्ला करायचा प्रयत्न केला, त्याचा हात एखादा फ्रॅक्चर आहे, गाडी फोडली, म्हणजे एवढी वाईट विकृतीला जर हे सहकार्य करत असतील तर आता पोलीस अधिकाऱ्यांना सांगितलं त्यांना सगळ्यांना जो कायदे तुमच्या कलम असतील ती लावून त्यांना सुटणार नाहीत अशा प्रकारे त्यांना सांगितलं। ज्या दोन दुसऱ्या मुली आलेल्या आहेत समोर, त्यातल्या एकाने जरी त्यावेळेला सांगितलं असतं तर ही आमची आत्ताची कालची जी मुलगी आहे 11 वर्षाची, तर ती याच्यामध्ये चोरडली गेली नसते असं मला वाटतंय। पण का भीतीच्या पोटी किंवा काय कारणास्तव त्या दोन्ही मुलींनी पहिलं नाही सांगितलं, पण ठीक आहे, आता ज्या आमच्या मुलींनी धारिष्ट करून तिच्या आईवडिलांनी नातेवाईकांनी जो प्रकार उघडकीस आणला, त्यामुळे पुढं आणखीन कोणाच्या बिचाऱ्या एखाद्या गरीब कुटुंबावरती असा प्रकार होऊ नये त्यासाठी त्या मुलींनी जे काय डेअरिंग केले तिच्या आईवडिलांनी, तर त्यांचं आता काय शब्दात आम्ही कौतुक करावं, परंतु त्यांना आम्ही मानतो। दावा तसे आणि बरेचसे करत असतील, परंतु यावेळेला सगळ्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडं असावं ते पालकमंत्रीपद, कारण मागच्या वेळेला उदय सामंतांकडं होतं आणि ह्यावेळेला भरत शेटकडे यावं असं सगळ्यांचं म्हणणं आहे आणि ते होईल असं आम्हाला वाटतं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।